अनेक प्रश्नांचं वलय, सोल्युशन एकच, माझी शाळा माझे कार्यालय. नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो बघा, 24-25 हे जे शैक्षणिक वर्ष होतं, हे वर्ष मित्रांनो अतिशय वेगळ्याच प्रकारचं वर्ष या ठिकाणी होतं. आपण जर थोडं सिंहावलोकन केलं तर या वर्षामध्ये निवड श्रेणीचं ट्रेनिंग असतील, त्याचे अप्रोल्स असतील किंवा शिक्षकेतर बांधवांचे कालबद्ध प्रश्न, अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले. परंतु या ठिकाणी एक महत्वाची अपडेट या 24-25 वर्षाच्या संदर्भात जर आपण घ्यायची झाली मित्रांनो, तर बघा, आहे 15 मार्च 2024चा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार वर्ष 2024-25च्या आपल्या संच मान्यता या ठिकाणी होणार आहेत. आणि ह्या संच मान्यता होत असताना जर आपण स्क्रीनवर बघू शकत असाल मित्रांनो, बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम यानुसार या संच मान्यता आपल्या हो घातलेल्या आहेत. याच अनुषंगानं जी या ठिकाणी पदसंख्येमध्ये जो काही बदल होणार आहे, त्या बदलाची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत. मित्रांनो बघा, सोबतच येत आहे ते नवीन शैक्षणिक धोरण. नवीन शैक्षणिक धोरण एवढा सोपा विषय असणार नाही, ज्याचे प्रशिक्षण सुद्धा आपल्या बांधवांच्या या ठिकाणी झालेले आहेत. हा जर विषय घेतला तर या अनुषंगाने सुद्धा भविष्यात बऱ्याच उलथापाती या ठिकाणी होऊ शकतात, परंतु त्या भविष्यातल्या गोष्टी मित्रांनो. आता जी सद्यस्थितीतली घटना आहे की संच मान्यता आपल्या ऑनलाईन पद्धतीने जनरेट झालेल्या आहेत व त्याचा या शासन निर्णयाशी कसा संबंध येतो ते आपण पाहूयात. तर बघा, आपण या शासन निर्णयात जर पाहिलं मित्रांनो, तर कसं विद्यार्थी संख्येवर कसं पद निश्चित होणार आहे याची सविस्तर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे. मित्रांनो, हे जर अस्पष्ट असेल तर तुम्ही माझी शाळा माझे कार्यालय या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणी हा GR मी पुन्हा तुमच्यासाठी देणारच आहे. तर बघा मित्रांनो, ही झाली शिक्षक संख्येचं या ठिकाणी स्पष्ट आदेशित या शासन निर्णयामध्ये केलेलं आहे. तर मग आता आपण जर पाहिलं मित्रांनो, तर आपली जी 23-24ची जी संच मान्यता होती, ती संच मान्यतेचं जर अवलोकन आपण या ठिकाणी केलं तर पटसंख्या व तुकडी हे तर निकष त्या ठिकाणी आहेत. परंतु जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीनुसार संच मान्यता आपली झालेली आहे की मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, 9-10चे पदवीधर शिक्षक, 6 ते 8चे पदवीधर शिक्षक आणि वर्ग 5चे शिक्षक या पद्धतीने आपली पदनिश्चिती त्या ठिकाणी झालेली आहे. जी तुमची संख्या आली असेल ती अभिप्रेत मला हेच आहे की यातून फक्त स्पष्ट करायचं आहे की कोणत्या पद्धतीने ती झालेली आहे आणि आता येणारी हो घातलेली ही 24-25 संच मान्यता कशी होणार आहे आणि यातली पदाचा बदल कसा होणार आहे तेच आपल्याला या ठिकाणी दाखवण्यासाठी मुद्दाम 24-25चा एक ढाचा, एक स्ट्रक्चर या ठिकाणी आपण पाहतो. या पद्धतीने आपली 24-25 संच मान्यता होती. परंतु आता काय झालं मित्रांनो, की आता आपल्याला मिळणार आहे 24-25ची संच मान्यता. यासाठी संच मान्यता पट म्हणजे आपल्याला विद्यार्थी संख्या आणि तुकडी संख्या हा निकष तर महत्वाचाच या ठिकाणी आहे. परंतु जो बदल या ठिकाणी पदसंख्येमध्ये झालेला आहे ती बाब जर असेल मित्रांनो, तर या शासन निर्णयातील ही बाब आपल्या समोर दिसत आहे की विशेष शिक्षक माध्यमिक शाळा. तर हा विशेष शिक्षकामध्ये साधारणतः क्रीडा शिक्षक, त्याचबरोबर कला, संगीत, कार्यानुभव, ICT म्हणजे हे विशेष शिक्षक त्या ठिकाणी त्या पट्टसंख्येनुसार जसं आपण जर पाहिलं तर 251 जर 500 पर्यंत जर पट असला तर एक पद विशेष क्रीडा शिक्षक असं बसणार आहेत आणि 501च्या वर जर असेल तर क्रीडा शिक्षक एक, सोबतच कला, संगीत शिक्षक एक, कार्यानुभवाचं शिक्षक असं एक पद, असे 3 शिक्षक. म्हणजे या पद्धतीनं जसा तुमचा पट आहे त्या पद्धतीनं या निकषाचा आधारावर आपली संच मान्यता या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, आता ती संच मान्यताचं स्वरूप, तिचं स्ट्रक्चर कसं असणार हे आपण पाहूयात. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते स्ट्रक्चर तुमच्या स्क्रीनवर दिसते की आधी पाहिलं आपण मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक हे फिक्स होतं आणि त्याच्यानंतरच जर आपण पाहिलं तर 9वी-10वी पदवीधर, 6 ते 8चे पदवीधर आणि वर्ग 5चे शिक्षक हे होतं. परंतु आता नव्याने या ठिकाणी बघा 5 नंबरवर 9-10चे विशेष शिक्षक संच मान्यतेमध्ये येणार आहेत आणि 6 ते 8चे विशेष शिक्षक, जसं की आपण आत्ताच जो पाहला या ठिकाणी की या पद्धतीने ते शिक्षक संख्या त्या ठिकाणी असणार आहे. आता मित्रांनो, ही पदसंख्या, तर मग आता 9 ते 10चे विशेष शिक्षक आणि 6 ते 8चे विशेष शिक्षक ही पदसंख्या वाढून मिळणार का? तर नाही मित्रांनो, 9वी-10वीच्या पदवीधर शिक्षकामधूनच हे विशेष शिक्षक त्या ठिकाणी वजा होऊन देणार आहेत आणि 6 ते 8चे पदवीधर एकूण शिक्षकामधून 6 ते 8चे विशेष शिक्षक तेवढे वजा होणार आहे. कारण विशेष शिक्षक हे जे असतात हे पदवीधर शिक्षकामध्ये यांची गणना त्या ठिकाणी होत असते. तर मित्रांनो,
या पद्धतीनं आपली 24-25ची संच मान्यता होणार आहे, ती झालेली आहे. तर मग आता याचा इफेक्ट काय असणार? तर बघा, जर समजा 9 ते 10चे पदवीधर शिक्षक जे आहेत त्यामध्ये विशेष शिक्षकाच्या शैक्षणिक अर्हतेचे शिक्षक आहेत का? 6 ते 8 मध्ये ते शिक्षक आहेत का? जर ते नसतील तर या शिक्षकांना ती शैक्षणिक अर्हता धारण करावी लागेल का? का नव्याने शिक्षक येतील, यातल्या लोकांचा काही समावेश होईल का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी या संचते मान्यतेमुळे निर्माण होणार आहेत आणि हे प्रश्न भविष्यात आपल्याला फेस करावं लागणार आहेत. परंतु मित्रांनो, काळजी करू नका. याबाबतची प्रत्येक अपडेट माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर मी तुमच्यासोबत देणारच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.